जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर मागण्यांसाठी आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा आज गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषण सुरू केलंय। या उपोषणात सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालाय। राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी गट ड या सर्व कर्मचारी संघटनेचं समन्वय समिती आहे। या समन्वय समितीच्या मार्फत शासनाकडे आमची एक प्रमुख मागणी आहे आणि प्रमुख मागणी म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शन। शासनाने जी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे, जी DCPS होती, आता NPS तिला नाव आहे, परंतु ही आमच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अमान्य आहे। कारण कर्मचारी 60 वर्ष 58 वर्ष सेवेत काम केल्यानंतर त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या भविष्यातील त्याचं आजारपण, त्याचं कुटुंब, त्याचं सर्व जे काही असतं ते पेन्शनवर अवलंबून असतं आणि DCPS आणि NPS मध्ये पेन्शन ही कुठल्याही प्रकारची बांधील नसल्या कारणाने आणि उचित लाभ मिळत नसल्या कारणाने केवळ 1000, 1500, 2000 इथपर्यंत पेन्शन त्या NPS धारकांना मिळणार आहे। तर 1 नोव्हेंबर 2005 पासून शासनाने जी नवीन पेन्शन योजना आणली त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही शासनाकडे अनेक वेळा मागण्या केल्या आणि या संदर्भामध्ये पूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांची एकजूट झालेली असून आम्ही 14 मार्च ते 20 मार्च पर्यंत बेमुदत संप याआधी केलेला आहे। त्यावेळेस शासनाला रितसर नोटीस दिलेला आहे, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन सुकाणू समितीसोबत चर्चा करून आम्ही तुमचा 2-3 महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रश्न मार्गी लावून जुनी पेन्शन योजना तुम्हाला बहाल करू असे शब्द दिले होते, आश्वासन दिलं होतं। त्यामुळे कर्मचारी संघटनेने त्यावेळेस हा संप स्थगित केलेला होता, परंतु शासनाने याच्यावर कुठल्याही प्रकारे उचित आणि भरीव काम केलेले नाही आणि केवळ वाटाण्याच्या अक्षदा आम्हाला वाटलेल्या आहेत। त्यामुळं आमचा शासनावर भरोसा राहिलेला नाही, त्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही। त्यामुळे परत एकदा सर्व कर्मचारी संघटनेने महाराष्ट्रामध्ये आजपासून म्हणजे 14 डिसेंबर पासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि हे राज्यभर आहे। प्रवीण पवार, विभागीय उपाध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ।